नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की मी बीडवर परळीवरच्या सगळ्या राजकारणावर मी याच्या आधी 1-2 व्हिडिओ बनवले वगैरे आणि हे व्हिडिओ बनवले. आणखीन TV आज यूट्यूबवर पण त्यांच्यावर विरुद्ध सगळ्या गोष्टी येत आहेत. आणि असं दिसतं आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर जे खापर फोडलं जातं आहे हे वाल्मिक कराड अँड कंपनीवर खापर फोडलं जातं आहे की हे यांनी गुंडगिरी केली, यांनी हे खून केले, यांनी हे सगळं केलं. माझा एक साधा प्रश्न आहे की समजा वाल्मिक कराड ही सगळी गुंडगिरी म्हणजे वाल्मिक कराड आणि ही कंपनी ही सगळी गुंडगिरी आणखीन हे सगळं करत होतं, तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे तिथे काय करत होते? एवढे वंजाऱ्यांचे खून होते. मी संतोष देशमुख बोलतच नाही. संतोष देशमुख हे मराठा आहेत, त्यामुळे त्यांच्या खुनावर त्याला जातीय रंग दिला जातो आहे. पण तो भाग बाजूला काढून मी आज हा विषय मांडतो की एवढे खून वंजारी समाजाचे होत होते आणि वंजारीच करत होते आणि स्थानिक प्रशासन, पोलीस वगैरे कोणीही त्याला ह्या लोकांना काही करत नव्हतं. काय खून होत होते, बलात्कार होत होते, खंडणी वसूल केल्या जात होत्या. या सगळ्या गोष्टी होत असताना धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे हे मंत्री होते किंवा आमदार होते किंवा प्रीतम मुंडे या खासदार होत्या, हे काय करत होते? यांचं लक्ष नव्हतं. आणि समजा यांना हे माहिती नसेल तर हे राज्य करण्यात म्हणजे आणि निवडणूक लढवून तिथे राज्य करण्यात कितपत योग्य आहेत? म्हणजे तुम्हाला हे माहिती नव्हतं तर तुम्ही राज्य करण्याच्या काही योग्यतेचे नाहीत. आज यांचे जे फाउंडरचे गुरु म्हणजे गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मुंबईमधलं किंवा महाराष्ट्रातलं किंवा साधारणतः हिंदुस्थानातलं म्हणतो, कारण मुंबईमधलं जे अंडरवर्ल्ड आहे हे सगळ्या हिंदुस्थानावर किंवा जगभर प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये जवळजवळ 200च्या वर त्यांनी अंडरवर्ल्डमधली गुंड मारले. त्याच्यात त्यांनी जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, सगळे त्यांनी मारले. काय आणखीन मुंबईला अंडरवर्ल्डमधनं त्या ह्याच्यातनं काँग्रेसनी जे अंडरवर्ल्ड तिथे फोफवलं होतं ते अंडरवर्ल्ड त्यांनी आटोक्यात आणण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं योगदान आहे. आणि त्याच गोपीनाथ मुंडेंच्या परळीमध्ये आज त्यांच्याच जातीतली लोक मारली जातात, त्यांच्याच जातीतल्या लोकांकडनं. आणि त्यांचा पुतण्या आणि मुलगी हे फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा दुर्लक्ष करतात. समजा ते बघ्याचीही भूमिका घेत असतील आणि दुर्लक्षही करत असतील तर दोघंही नेतृत्व करण्यात किंवा राज्य करण्यामध्ये अपात्र आहेत. आज पंकजा मुंडे ह्या एवढ्या सगळ्या खुनांवर गप्प बसलेल्या आहेत. धनंजय मुंडे काय करत आहेत? धनंजय मुंडेंनी कशाला तुमचं एवढं आणखीन वाल्मिक कराड वगैरे ही तुमची माणसं आणि तुम्हाला तरी माहिती नाही. तर एक तर तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या सांगण्यावरून होतात, हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की जे काय होत होतं हे तुमच्या आशीर्वादाने होत होतं. हा म्हणजे किती तुम्ही लपवायचा प्रयत्न केला धनंजय मुंडेंनी तरी हे आणखीन भावाचं पाप हे करायचं नाही म्हणून पंकजा मुंडेंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांची ताकद नसेल तेवढी. पण त्यांची ताकद नसेल असाही भाग नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगून किंवा नरेंद्र मोदींना किंवा अमित भाईला सांगूनसुद्धा त्यांनी हे सगळं कंट्रोल करता आलं असतं. पण कंट्रोल करण्याची त्यांची इच्छाच नव्हती, त्यांची मानसिकताच नाही आहे कंट्रोल करायची. त्यांना हे असंच पाहिजे आहे. अहो पण तुम्ही वंजारी समाजाचं नुकसान करतायत ना, तुमच्याच समाजाचं नुकसान करतायत की जी लोक तुम्हाला मतं देतात. म्हणजे माझ्या मागच्या याच्यामध्ये की माझा वंजारी समाज आजही माझा विरोध नाही. माझा वंजारी समाजात खूप चांगले मित्र आहेत, आणखीन चांगले संबंध आहेत. म्हणजे नुसती मित्रत्व म्हणजे असे साधी मित्रत्व नाही. मी आज एक फोन केला तर ते माझ्यासाठी धावून येऊ शकतात अशी लोकं आहेत सगळी. आणि हे जे सगळे व्हिडिओ बनवतो हे माझे या सगळ्या भागामधले जे वंजारी मित्र आहेत, ह्या वंजारी मित्रांशी मी काय म्हणतात त्याला संपर्क करून त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊन अगदी ग्राउंड लेवलवर मी स्वतः परळीत येऊन गेलेलो आहे, स्वतः केजला गेलेलो आहे, मी स्वतः बीडला गेलेलो आहे, तिथे माझा संपर्क आहे मोठा. या सगळ्यांकडनं ही माहिती घेऊन यांनी हे केलेलं आहे. पण कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार म्हणतो ह्यांच्याकडनं गुंडगिरी थांबवण्याची कुठलीच अपेक्षा नाही आहे.
जेव्हा धनंजय मुंडे सोडून गेले त्यावेळी शरद पवारांनी स्टेटमेंट केलं की आम्ही किती किती याच्यातनं त्यांना वाचवलं आहे म्हणून. म्हणजे तुम्ही त्यावेळेस त्या गुंडगिरीला शरद पवारांनी खतपाणीच घातलं आणि शरद पवारांची ती ख्याती आहे की ते खतपाणी घालतात गुंडगिरीला. ते जे गुंडगिरी फोफावली आहे महाराष्ट्रामध्ये त्याचे जनकच शरद पवार आहेत. म्हणजे अण्णा हजारेंनी तर एकदा कुठेतरी स्टेटमेंट, एकदा नाही बऱ्याच वेळा स्टेटमेंट केलं आहे की ते शरद पवार म्हणजे गुंडांचे सरदार आहेत. आता आहेत नाही आहेत पण जे शरद पवारांच्या पार्टीमधली जी लोकं आहेत ही सगळी अशीच आहेत. शरद पवारांनी ज्यांना पाठीशी घातले, पवारसाहेबांनी ज्यांना पाठीशी घातलेली ती सगळी लोकं अशीच आहेत. आणि स्वतः धनंजय मुंडेबद्दल शरद पवारांनी जेव्हा त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस फुटून हे झालं त्यावेळेस स्वतः धनंजय मुंडेंबद्दल शरद पवारांनी सांगितलं होतं की ह्यांना किती किती गुन्ह्यातनं आम्ही वाचवलेलं आहे, प्रकरणातनं वाचवलं आहे, गुन्हा नाही प्रकरणातनं वाचवलं आहे. म्हणजे यांची प्रकरणं होती आणि शरद पवारांनी ती त्याच्यावर पांघरून घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही किती अजून म्हणजे वंजारी लोकांचं तुम्ही अंत बघणार तुम्ही. म्हणजे तुमच्यावर आलं की तुम्ही जात येणार, वंजारी येणार, ओबीसी येणार, सगळं येणार, पण तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार नाहीत. म्हणून दोन्ही मुंडे बंधू भगिनींनी काय याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला राज्य करण्यास योग्य नाही. पंकजा मुंडे 2014 ते 2019 सुद्धा मंत्री होत्या, त्यावेळेस पण त्यांनी काही केलेलं नाही आहे. काय केलं परळीसाठी त्यांनी. आणि 2009पासून आज 2025पर्यंत धनंजय मुंडे हे सत्तेत, म्हणजे एक 2014 ते 2019 सोडलं पण त्यांचे सत्तेत सगळ्यांचे संबंध होते काय. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे केलं. त्यांनी फडणवीसना जो टरबुजा शब्द निघाला तो कुठून निघाला, त्याची सुरुवात कुठून झाली, फडणवीसच्या टरबुजा शब्दाची, ही तुमच्या परळीतनं झाली. ही कोणाच्या आशीर्वादाने झाली. म्हणजे निवडून आला नाहीत तुम्ही तर तुम्ही फडणवीसांवर त्याची काय म्हणतात त्याला त्याचं खापर फोडणार. अरे तुम्ही तुमच्या कुकर्तृत्वाने निवडून आला नाहीत तुम्ही. आणि आज तुम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे विधान परिषदेवर निवडून आणलेलं आहे तेही तुमच्या कर्तृत्वावर नाही, फडणवीसांच्याच यांनी पाठिंब्याने तुम्ही निवडून आलेला आहात. परत असं एकही हे नाही की तुमच्या परळीमधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा हात आहे, म्हणजे नाव घेतलं जातं. आता SIT आलेली आहे, बघू पुढे काय होतं आहे ते. आज एवढंच. धन्यवाद.